लाडका भाऊ करू शकत नाही, पण मुख्यमंत्री केले हे त्यांचे आम्ही आभार मानते. आता तिने दिलं का नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलं, दुसऱ्या नेत्याने आम्हाला का दिलं नाही, त्या इथनं मागं का दिलं नाही, कुठली सुविधा का स्त्रियांपर्यंत पोहोचल्या नाही त्या. म्हणजे आता एकदा सरकार यांचं आहे म्हणून आता आपल्याला मिळालं, पण आता हे सरकार बंद झालं, दुसऱ्या सरकारने हे बंद करू नये. लाडक्या भावाप्रमाणे आहेत मुख्यमंत्री, बहिणीसाठी त्यांनी योजना आणली, सगळ्या महिलांना आनंद दिलेला आहे. महिन्याला 1,500 येण्यापेक्षा स्त्रियांच्यासाठी सुरक्षितता महत्वाची वाटते. आम्हाला कधीच असं मिळालं नव्हतं, आता मिळाले बायकांसाठी म्हणून आम्ही त्यांच्या साथ देतो, त्यासनी साथ देणार. महिलांचा विचार करते म्हणजे सरकार चांगलंच आहे की, पैसे एकाच घ्यायचं द्यायचं दुसऱ्याला मत, हे चुकीचं आहे. पण हे सरकार गेल्यानंतर ते बदलायला नसायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी असं एखादं शासन राहावं की असलं प्रकरण करताना कुणाच्याही मनात ती हिंमत होऊ नये. होय बाबा, आपण याची भाकरी खातो, याची चाकरी करायलाच पाहिजे, तेव्हा तुम्ही लाडक्या भावालाच मतदान करायला पाहिजे. कष्टाची किंमत त्या नाही, त्या 1,500 रुपयासाठी काय करावं लागतंय महिलांना माहित आहे, आणि महिला या लाडक्या भावाबरोबरच या योजनेचा लाभ गावातील भरपूर महिलांना मिळालेला आहे, पण अजून थोड्या महिलांना बाकी आहे. त्या महिला असं दुखदुखीमध्ये आहेत, त्यांना पण ह्या महिला योजनेचा लाभ मिळावा ही माझी इच्छा आहे, आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता कोल्हापुरातील तपोवन मैदान या ग्राउंड वरती आहे, या मैदानावरती आहे, आणि या मैदानावरती आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भातला हा संकल्पपूर्ती मेळावा संपन्न होत आहे. प्रत्येक महिलेला मिळणार हक्काचं माहेर आणि प्रत्येकाच्या खात्यावरती येणार दरमहा मायेचा आहेर, अशा पद्धतीचं संकल्पपूर्ती मेळावा, आणि आज हा कोल्हापूरमध्ये तपोवन मैदान इथं हा मेळावा साजर होत आहे. नमस्कार ताई, कुठून आलाय? कवठेगुलन, शिरोळ तालुका. शिरोळ तालुक्यात. काय आज हा मेळावा आहे, अकाउंट वरती पैसे येतात का, किती आलेत काय? अकाउंटला पैसे आलेले आमच्या 3,000 रुपये आलेले आहेत. आता दरमहा 1,500 रुपये आम्हाला सोडणं असं मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलेलं आहे. आता तर सध्या 3,000 रुपये खात्यावरती जमा झालेले आहे. काय वाटते, योजना कशी आहे, काय वाटते? हा, चांगले लेडीज साठी तर चांगले आहे, कारण की घरच्या ह्याच्यामुळे लेडीजना असं कुठलं हे होतच नाही ना, त्यामुळे सरकारने हे पाऊल पुढे टाकले, हे चांगलंच आहे. तुम्हाला काय वाटतं? ही योजना राबवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं. महिना आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, 3,000 रुपये आलेत, आणि दर महिना देतो म्हणून त्यांनी आश्वासन सुद्धा पुढे मिळतील का? आता आश्वासन दिल्यात म्हटल्यावर आता त्यांची इच्छा आहे, देतील की न देतील. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? मुमताज बकाली, कुठून आलाय? कवठेगुलात. सगळे एकाच बस मधून? एकाच किती जण आलाय कवठेगुलन मधून? 40 जण. 40 महिला आहे. किती आलेत महिला अकाउंट वरती पैसे आता काय? 3,000 आलेत की. काय सरकार बद्दल आता हे वाटते, काय वाटते? सरकार आम्हाला दिले पैसे, हे आम्ही त्यांचा आभार मानतो मुख्यमंत्र्यांचे, आणि आम्हाला असंच सपोर्ट करावं हेच आमची इच्छा आहे. आम्ही त्यांच्यासाठी त्यांना भरपूर मतदान पण देऊ. मतदान देणार? पैसे दिलेत म्हणून मतदान देणार? मतदान देणार. काही योजना चांगली आहे म्हणून काय? बोला मावशी. पैसे दिले नव्हते तरी पण आम्ही मतदान दिलेलं होतं. काय म्हणलात? पैसे दिलं नव्हतं तरी पण आम्ही दिलेलं होतं. या सरकारला मतदान दिलेलं? दिलेला बिन त्यांच्या गाड्या पण आल्या नव्हत्या, आमच्या गाडीने जाऊन मतदान टाकून आले. काय वाटतं योजनेचं? चांगलं वाटतं, छान वाटतं, योजना चांगली काढलेली. काय सांगाल? मी सरिता केशव जगताप, CRP म्हणून काम करते कवठेगुलन गावामध्ये. या योजनेचा लाभ गावातील भरपूर महिलांना मिळालेला आहे, पण अजून थोड्या महिलांना बाकी आहे. त्या महिला असं दुखदुखीमध्ये आहेत, त्यांना पण ह्या महिला योजनेचा लाभ मिळावा ही माझी इच्छा आहे, आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी. सरकारबद्दल काय वाटतं? सरकार महिलांसाठी काहीतरी करू पाहते, त्यांना साथ देणे हे आमचं कर्तव्य आहे. विधानसभा निवडणूक तोंडावरती आली आहे, मग या वेळेला मत कुणाला? या वेळेला मत जे आमच्या सोबत आहेत त्यांना, जे आमच्या सोबत आहेत त्यांना. या म्हणतात जे आमच्या सोबत आहेत त्यांना ह्या विधानसभेला मत. तुम्हाला काय वाटतंय? होय, महिलांसाठी जे करतात त्यांना मतदान पडणार. या वेळेला महिला मग कुणाच्या, महाविकास आघाडीच्या बाजून राहणार काय महायुती आघाडीच्या बाजून राहणार? साथ दिलेत त्यांच्यापासून राहणार की. आज जे साथ दिल्यात आम्हाला कधीच असं मिळालं नव्हतं, आता मिळाले बायकांसाठी म्हणून आम्ही त्यांच्या साथ देतो, त्यासनी साथ देणार. पण काही जण म्हणतात की 1,500 रुपयानं काय चालतंय, घर चालतंय का 1,500 रुपयानं? गॅस आता 1,000-1,500 झालाय, ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? पण इतकी रोज काय केलं आम्ही, हे कायच नव्हतं तेव्हा काय केलं आम्ही, त्यामुळे आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. पण हे सरकार राहू दे अगर न राहू दे, पण महिलांना दिलेलं परत हे बंद होता कामा नाही.
म्हणजे आता एकदा सरकार यांचं आहे म्हणून आता आपल्याला मिळालं, पण आता हे सरकार बंद झालं, दुसऱ्या सरकारने हे बंद करू नये. काय हे महिलांचे भाऊ लाडकी बहीण म्हणून ही योजना दिली आहे, मग आम्ही भाऊ म्हणून ते योजना आमच्याकडे आली, पण हे सरकार गेल्यानंतर ते बदलायला नसायला आता पाहिजे. तुमचे भाऊ मुख्यमंत्री इकडे यायला लागले, काय वाटते त्यांच्याविषयी? त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोय, कारण कोणीच मंत्री असं केलेलं नाहीये, पण आता ह्यांनी केलं. महिलांसाठी काही तर योजना काढली त्यांनी, त्यांच्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे आम्ही भाऊ हा सक्का भाऊ करू शकत नाही, पण मुख्यमंत्री केले हे त्यांचे आम्ही आभार मानते. मग काय राखी घेऊन आलाय का? होय, राखी आणले की, पण बांधून घ्यायला तर त्याला वेळ तर पाहिजे ना. एवढ्या महिला राख्या बांधणार कसं? हा. या नमस्कार, बोला की बोला. हो ताई या, नमस्कार. हो तुमचं नाव कसं? माझं पूजा शिंदे. पुढे या पुढे. काय म्हणलात नाव कसं? पूजा अवधूत शिंदे. पूजा अवधूत शिंदे. काय वाटतंय या योजनेबद्दल? काय नाही, आनंद वाटतोय. हा, ह्याच्या अगोदर घडलेली गोष्ट घडल्या. तुमचं गाव कोणतं? कवटे गुलन. काय एकंदरीत योजना कशी वाटते? 1500 रुपये पुरे आहेत का जास्त पाहिजे? काय वाटतं? छान वाटते, अशीच राहावी योजना आहे. काय इकडे आता कुणासोबत आलेला? मग गावातल्या स्त्रियांचं किती बायका आल्यात? एक 40-45. 40-50 आले. नमस्कार. मुख्यमंत्र्यांनी महिन्याला आता लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्यात. आलेत का तुम्हाला? किती आलेत? 3,000 आलेत. काय वाटते आता ह्या योजनेबद्दल? महिलांना मदत करते, सबलीकरण केले, चांगलं आहे. काय म्हणलात? महिलांचं सबलीकरण केलंय मुख्यमंत्र्यांनी, आणि योजनाही अंमलात आणल्या, त्यामुळे महिलांचं स्वतःच्या पायावर उभं राहिलं झालंय त्यांना ना. हा फायदा झाला महिलांचा. तुमच्या खात्यावर आले का पैसे? माझे अजून आले नाहीत, पण येणार, प्रोसेस मध्ये आहे. प्रोसेस मध्ये आहेत. वेळ केला का भरायला? हा. काय वाटते मुख्यमंत्र्यांच्या विषयी काय बद्दल काय वाटते? मुख्यमंत्री लाडक्या भावाप्रमाणे वाटत मला ते. काय म्हणलं? लाडक्या भावाप्रमाणे आहेत मुख्यमंत्री. बहिणीसाठी त्यांनी योजना आणली, हा. सगळ्या महिलांना आनंद दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी आदर आहे आम्हाला. गगनबावडा असून बोलली. एवढा लांब आलाय? एसटी आली वाटतं घ्यायला? हा? इष्टी आली. आले का पैसे अकाउंटला? नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं भारती शिवाजी पाटील. तुम्ही पण हसनडोली? गगनबावडा. काय कुणाकडून आलाय? आम्ही कुणाकडून म्हणते मुख्यमंत्र्यांसाठी. मुख्यमंत्र्यांसाठी बर, काय आज पैसे आले का खात्याला? पैसे अजून आमचे कुणाकुणाला आले, आता कुणाकुणाला अजून येत आहे, असं आमचं अजून आलेलं नाही. बर, काय 1,500 रुपये नुसतं दिल्यात लोक म्हणतात, हाय का पुरं काय कमी आहे? भरपूर झालं, दिले 3,000 2 एका हप्ता 2 आले. काय वाटते सरकार चांगलं आहे कसं आहे काय वाटते? चांगलंच आहे की सरकार, चांगलंच आहे. काय काय वाटते? महिलांचा विचार करते म्हणजे सरकार चांगलंच आहे की. काय वाटते आता भाऊ आलाय भेटायला, लाडका भाऊ भेटणार की बहिणी. होय, गावाला भेटायला बहिणी आल्यात. हो, काय वाटते सरकार बद्दल? आनंदच वाटतोय की. औंधामत कुणाला? सरकारलाच की देणार. निवडणूक आल्या तोंडावर म्हणून पैसे दिलेत म्हणतात. अहो, मग दुसऱ्यांनी का आम्हाला दिलं नाहीत? हा? दुसऱ्या नेत्यांनी का दिलं नाही? हा, आता तिने दिलं का नाही? मुख्यमंत्र्यांनी हा. दिलं. दुसऱ्या नेत्याने आम्हाला का दिलं नाही? त्या इथनं मागं का दिलं नाही? कुठली सुविधा का स्त्रियांपर्यंत पोहोचल्या नाही त्या? म्हणून आम्ही आलो सभेसाठी. म्हणून आला. हा, नमस्कार. तिकडे बोला. या मग. हो, नमस्कार. तुमचं नाव कसं? नाव कसं? संपदा अंकारे. संपदा अंकारे, राहणार असंडोली. हसनडोली. काय वाटतं या मुख्यमंत्री? चांगलं वाटतंय, बरं वाटतंय हे. आलेत का पैसे खात्यावर? पैसे आले, आता अजून एका एकाचा आलेला नाहीत, असं आहे. आता केव्हा देतील तेव्हा देतील, मिळेल तेव्हा मिळेल. मिळतील का? मिळणार की. बर, काय आता निवडणूक आल्या तोंडावर, होय, मग काय करायचं आमदार? काय करायचं? सरकारला निवडून द्यायचं. काय काय जण म्हणतात की या सरकारकडे पैसे घ्यायचे तिकडे मत द्यायचे. तसं कसं होईल? तसं कसं होणार? त्याला द्यायला पाहिजे की. हा. होय, काय म्हणलात? ज्याच्याकडे पैसे गेले त्यालाच मतदान करणार. बर मग काय? बर, मुख्यमंत्र्यांना काय राखी वगैरे आणलाय का? हा? राखी आणली. आणलेत का? आणले की राखी आणले की. बांधायला राखी आणले की. काय वाटतंय या मुख्यमंत्र्यांबद्दल, सरकार? चांगलं वाटतंय की. चांगलं वाटतंय की. बेस्ट वाटतंय. समाधान. समाधान हा, हा. भावांचे बहिणीला ओवाळण दिली की तो राखी भावाला बांधणारच, हे आनंद वाटतो. आणि काय? आणि काय वाटते? आणि काय वाटणार? समाधान वाटते, चांगलं वाटतंय, छान वाटतंय. आता आपण हे आलोय म्हणजे आलोयच आम्ही की, आता समाधानासाठी आलोय की आम्ही. भावाला राखी बांधायसाठी झालो.
मग भावाने जी बहिणीला दिली त्याच्यासाठी आम्ही भावाला बहीण राखी भावाचं बांधायचं. नातंच वेगळं असतं. वेगळं असतंय. हा बरोबर नातच वेगळं असतंय ते. इचलकरंजी आलेत का अकाउंट वरती पैसे? हो आलेत की. काय या सरकारबद्दल काय वाटतंय? चांगलं वाटतंय याबद्दल ह्या पुढे ज्या योजना आणलेत त्या पण योजना अशाच सक्सेस व्हावं एवढीच आमची विनंती आहे. किती आता अकाउंट वरती पैसे आले? अकाउंट वरती आता आमचे 2 महिन्याचे एकदम 3,000 रुपये आलेत. बर काय सरकारनं हे 1,500 रुपये बहिणीला दिले आहेत, बहीण म्हणून आता लाडका भाऊ भेटायला येतोय, काय बहिणीची प्रतिक्रिया आहे? खूप आनंद होत आहे कारण की असं वाटलं नव्हतं की आम्ही त्यांना भेटू शकेल हा. ते म्हणून आता खूप सगळे एक्सायटेड आहेत आणि खूप चांगलं काही वाटतंय. काही लोक म्हणतात आता ह्या सरकारचं पैसे घ्यायचे आणि त्या सरकारला मत द्यायचे, तुमचं काय मत? होईल असं करण्यात हे चुकीचं आहे. असं नाही, ज्याचं घेतलं त्यालाच द्यायला पाहिजे. ज्यांनी जे सुविधा उपलब्ध केल्यात त्यांनाच द्यायला पाहिजे. मग ह्याच्यात काय अर्थ नाही. काय म्हणते मावशी? एक जणांना पैसे घ्यायचं, एक जणांना मत द्यायचं. त्या माणसांना नाही करायचं, त्यांच्या मनाला त्यांनाच लाज वाटायला पाहिजे. हेच इच्छा आहे. त्यांचं त्याचं मन खायला पाहिजे. आपण नाही पैसे एखादं घ्यायचं द्यायचं दुसऱ्याला मत हे चुकीचं आहे. हेच आहे. असं मग या अंदाजी निवडणूक लागणार आता विधानसभेची, हा. त्यावेळेला मग तुम्ही कुणासोबत? आम्ही आमच्या दादासोबत दादासोबत? धैर्यशील दादासोबतच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत. हा. त्यांनी खूप चांगले म्हणजे आम्हाला एक्सप्लेन केले, सगळ्या सुविधा उपलब्ध करणार आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि धैर्यशील दादा, अजित दादा हे सगळ्यांना हेच करू. मुलींसाठी तरी करायला हवे. काहीतरी करणार आहे. मुलींसाठी बोला. मुलींसाठी काहीतरी थोडं करायला हवे. हा. मुलींसाठी काय वाटते अजून? मावशी काय सांगाल? काय आता सांगायचं आपलं इचलकरंजी का तुम्ही? इचलकरंजी. काय आलं का पैसे? माझं नाही पेन्सिल या, पुढे या. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव कसं? रुपाली पेटकर, राहायला इचलकरंजी. किती आलेत अकाउंटला? 2 महिन्याचे. औंधा मत कुणाला? त्याच कुणाला? शिंदे साहेबांना, शिंदे साहेब. लाडके भावांना. आता भाऊ येणार, राखी वगैरे काय घेऊन आलोय? आलोय की हा. आलोय की. काय मत काय? आमचं मत आहे असंच त्यांनी पुढे हे करावं, बहिणीशी मदत करावं, साथ द्यावं. पोलीस दिले त्या पुढे येथून पुढे ही अशी साथ द्यावी एवढीच. सरकारने ही जी आता योजना चालू केलेली आहे यामुळे म्हणजे ज्या पूर्ण महिला आहेत त्या सगळ्यांना याचा फायदा झालेला आहे. जवळपास महिन्याला 1,500 रुपये महिलांच्या खात्यावर येणार आहेत. तर 1,500 ही रक्कम दिसायला जरी छोटी असली तर आपल्या महिला ग्रामीण भागातील आहेत आणि त्या म्हणजे शेतीशी जास्त संपर्क असतो. तर 15 दिवसाचं त्यांचं मानधन हे त्यांना सरकारने एका महिन्यामध्ये काही काम न करता दिलेलं आहे. तर महिलांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे आणि यामुळे या सरकारने जी काही योजना आणलेली आहे त्या महिलांना सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानते आणि योजना अतिशय चांगली आहे आणि अशीच कायमस्वरूपी राहावी. टीका करायला लागले योजनेवरती 1,500 रुपये मध्ये काय होणार? 1,500 रुपये काय होणार हे जर त्यांचा प्रश्न खरा असला तर आपल्या महिला या ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांचं दररोजचं मानधन म्हणजे रोज त्या शेतात जातात, त्यांचं दररोजचं मानधन 100 रुपये हजर आहे. त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्यांचं हे मानधन आहे. तर 15 दिवसाचं मानधन म्हणजे याचा महिलांना जास्त अभिमान आहे कारण कष्टाची किंमत त्यांना आहे. त्या 1,500 रुपयासाठी काय करावं लागतं महिलांना माहित आहे. त्यामुळे महिलांच्या अजून जास्तीत जास्त आनंद निर्माण झालेला आहे आणि महिला या लाडक्या भावाबरोबरच आहेत असं आताच्या वातावरणातून तरी दिसते. नमस्कार. लाडका भाऊ आज भेटायला आला, काय प्रतिक्रिया काय? काय सगळ्यांना उत्सुकता आहे लाडक्या भावाला भेटण्यासाठी कारण त्यांनी बहिणींची शेवटपर्यंत म्हणजे काळजी घेतल्यासारखं झाले म्हणायचंय. आणि अशीच काळजी शेवटपर्यंत राहावी ही इच्छा आहे बहिणींची. औंधा मग निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून पैसे द्यायला लागलेत म्हणते ती, काय वाटते तुम्हाला? हो. हा? आम्हाला पटत नाही ते. हा. असं वरचेवर देऊ द्यात पैसे बहिणीसाठी मग खुश होती लागे. हा. सगळे मिळून आता औंधा कुणाला मतदान? या सरकारला का त्या सरकारला? लाडक्या भावाला जेत खातोय त्याला दे. बर. बाकी काय नाही. काय काय जण म्हणतात इकडनं पैसे घ्यायचे आणि तिकडे मत टाकायची. काय गरज नाही. आम्ही काय आतापर्यंत खाल्लेलं नाहीये आणि आतापर्यंत आम्ही पैसे पण घेतले नाही. आता या लाडक्या भावाचं थोडं घेतलं. घ्यायचंच नाही हो मग. ज्यांना ज्यांना होय बाबा इकडनं घेऊन पैसे तिकडे मतदान करतात त्यांनी घेऊच नाही हो. त्यांना मनाला काहीतरी वाटणार होय बाबा आपण ह्याची भाकरी खातोय, ह्याची चाकरी करायलाच पाहिजे. तेव्हा तुम्ही लाडक्या भावालाच मतदान करायला पाहिजे. ज्याचं खातोय आपण त्याच हे करायला पाहिजे ना. म्हणून या सरकारला परत निवडून आणणार 100%. बोला. मला मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला 1,500 येण्यापेक्षा स्त्रियांच्यासाठी सुरक्षितता महत्वाची वाटते. कारण आता कोलकाता आणि बदलापूर या ठिकाणी जे
प्रकरण झालेत त्याच्यावरून असं वाटतंय की मुलींना आम्ही बाहेर पाठवायचं की नाही, बरोबर आहे. त्यांना घरातच ठेवावं की अशी मनात भीती आईंच्या मनात आता निर्माण झाली आहे सध्या. कारण एवढं भयानक कृत्य आपल्या ह्या म्हणजे भारत देशात घडत आहे. त्याच्यासाठी कुठेतरी असं कठोर शासन व्हायला पाहिजे, जो कोणी असलं प्रकरण करतोय किंवा असं ज्याच्या मनात जे करण्याचं असं धाडस होतंय त्यानं कुठंतरी त्याच्या अंगावरती काटा यायला पाहिजे की आपण असं करायला आपल्याला कोणत्या प्रकारचं शासन होईल. मुख्यमंत्र्यांनी असं एखादं शासन राबवावं की असलं प्रकरण करताना कुणाच्याही मनात ती हिंमत होऊ नये. खरंच, कारण एखाद्या महिलेसाठी म्हणा, कारण आमच्या मुली आता बाहेर जातात, शिकतायत, त्यांच्या सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण आता महिन्याला 1,500 येतात, आम्ही ते वापरू, ते सगळं आम्हाला मान्य समाधानी आहे. आहे, पण हे शासन समाधानी व्हायला आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे आता कसं झालंय सांगते मी. कारण मुली आता बाहेर जातात, जॉब करतायत, शिकतायत, ते पैसे मिळवतायत, पण त्यांच्या पायावर ते उभे आहेत. पण आता त्यांच्या मनात भीती ही आहे की आम्ही बाहेर जातो, आमची सुरक्षितता आहे काय. कारण आता कोलकात्याच्या ठिकाणी ते मेडिकल कॉलेजच होतं, त्या ठिकाणीच असलं प्रकरण झालंय. बदलापूरमध्ये अगदी शाळेतच असं झालंय. म्हणजे जिथं सुरक्षित आहेत मुली, आपण तिथं पाठवून आपण घरात निवांत राहतो. अशा ठिकाणी जर आपण मुलींना पाठवून जर त्या मुली तिथं सुरक्षित नसतील तर मग आम्ही आई वडील किंवा घरातल्या पालकांनी मुलींना बाहेर कसं पाठवायचं. त्याच्यासाठी दिलेली आहे तुम्ही सुरक्षित आमच्यासाठी सुरक्षितता पण तेवढीच महत्वाची आहे. कारण स्त्रियांच्यासाठी त्यांची इज्जत म्हणा किंवा त्यांची सुरक्षितता ही म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाची असते. तर KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण आज इथं तपोवन मैदान या परिसरामध्ये आलेलं आहे. या परिसरामध्ये बघायला गेलं तर वेगवेगळ्या भागातून महिला येत आहेत. ह्या आता शिरोळ तालुक्यामधून आलेल्या या महिला, आणि या महिलांच्या सोबत आपण आता संवाद साधलेला आहे. खरं बघायला गेलं तर 1,500 रुपये आमच्या अकाउंटवरती येतात. महिलांचा सन्मान मुख्यमंत्र्यांनी केलेलाच आहे, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. पण ज्या काही घटना आता महाराष्ट्रामध्ये त्यासोबत देशामध्ये घडत आहेत, त्या घटनांच्याकडे सुद्धा केंद्रानं असेल किंवा राज्यानं असेल चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावेत, योग्य ते कठोर असं शासन व्हावं, अशा पद्धतीचं मत सुद्धा ह्या ताईंनी इथं मांडलेलं आहे. तुर्तास तरी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओचे मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.